Yeah, so far we have covered verbs, basics, sentence, verbs. Verb मध्ये दोन types आहेत. That is main verbs and helping verbs. So we have already covered them out. Second parts of speech ज्याच्यामध्ये मी noun आणि pronoun cover केले. All the types of noun and pronoun. But again I told you तुम्हाला noun आणि pronoun चे types ओळखता नाही आले किंवा आयडेंटिफाय करता नाही आले, दॅट इज ॲब्सोल्युटली फाईन, बिकॉज ॲट द एंड यू नीड टू नो व्हॉट इज माय सब्जेक्ट, इट्स नंबर अँड पर्सन. ठीक आहे, तुम्हाला तुमच्या सब्जेक्टचा नंबर आणि पर्सन ओळखता आलं पाहिजे, बिकॉज एव्हरी सेंटेन्स शुड हॅव ऑर मस्ट हॅव अ सब्जेक्ट. मी ऑलरेडी ओव्हरव्ह्यू दिला होता, ऑर इवन माय रेकॉर्डेड सेशन ऑलरेडी हॅव दॅट. सब्जेक्टला दोन गोष्टी असतात, फर्स्ट इज पर्सन अँड सेकंड इज नंबर. नंबर मीन्स वेदर इट इज अ सिंग्युलर और प्लुरल. अँड इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्हाला हे ओळखता आलं पाहिजे, म्हणजे तुमच्या सब्जेक्टचा नंबर अँड पर्सन काय आहे. सपोज इफ आय एम सेइंग की बॉय हॅज अ बाईक, सो इन दिस सेंटेन्स बॉय इज माय सब्जेक्ट अँड इट हॅज पर्सन आणि नंबर. प्रत्येक सब्जेक्टला पर्सन आणि नंबर असतो. जर तुम्हाला तो ओळखता आला तर तुम्हाला त्या नाऊनचे टाईप्स किंवा प्रोनाऊनचे टाईप स्टडी करायची अजिबात गरज नाही, की प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, और ॲबस्ट्रॅक्ट नाउन, और प्रोनाऊनमध्ये ऑब्जेक्ट सॉरी possessive pronoun. Possessive is important of course, but demonstrative pronoun or indefinite pronoun. आपण last session मध्ये we have covered indefinite pronouns. Pronouns जो last type होता. But again, if you know the number, you don't have to worry about the type of the noun or pronoun. Because मी तुम्हाला last time सांगितलं होतं, these are called indefinite pronouns. But if you know the number, की तो singular आहे का plural आहे, तर तुम्हाला त्याचा टाईप ओळखायची गरज नाहीये. Why this is important? Because I told you याच्यावर तुमचा verb चालतो, राईट. पुढचा जो माझा वर्ब आहे, ज्याला आपण इन शॉर्ट हिरो आणि हिरोईन म्हणतो, इफ आय एम सेइंग बॉईज, देन नाव आय हॅव टू यूज हॅव. सो वाय दिस इज हॅपनिंग, बिकॉज हा जो वर्ब असतो तुमचा, वेदर इट इज मेन वर्ब और हेल्पिंग वर्ब, इट इज डिपेंड ऑन द नंबर ऑफ युअर सब्जेक्ट अँड पर्सन. सब्जेक्टचा जो पर्सन आणि नंबर असतो त्याच्यावरती तुमचा वर्ब डिसाईड होतो की तुमचा वर्ब कुठला आला पाहिजे. सो वर्ब्स ईदर सिंग्युलर और प्लुरल. सी, आय टोल्ड यू ऑलरेडी की वर्ब डिसाईड होते इन द सेन्स काय, की तुमचा वर्ब सिंग्युलर असला पाहिजे किंवा प्लुरल असला पाहिजे. दिस डिसिजन इज डिपेंड ऑन दी सब्जेक्ट्स का नंबर अँड पर्सन. And this is very important. That's why you should be able to identify what is the person of your subject and what is the number of your subject. ठीक आहे, बिकॉज आता फॉर एक्झाम्पल इथं बॉय मी सांगितलं होतं, दॅट युनिव्हर्सल रूल आय टोल्ड यू, whenever my subject is third person and singular, T and S, my verb should be always in singular form. म्हणजे जेव्हा जेव्हा माझा सब्जेक्ट थर्ड पर्सन अँड सिंग्युलर असतो, तेव्हा तेव्हा माझा वर्ब कंपल्सरी सिंग्युलर आला पाहिजे. मी एक रिअल लाईफ एक्झाम्पल घेऊन तुम्हाला सांगितलं होतं की माझी वर्ब इज हिरोईन फॉर मी, सब्जेक्ट इज हिरो फॉर मी. आपण सब्जेक्टला हिरो म्हणतो, वर्बला हिरोईन म्हणतो. सो वर्ब सिंग्युलर कधी असतो, जेव्हा त्याच्या शेवटी एस असतो. आय टोल्ड यू, जेव्हा साडीवर, इन शॉर्ट मी तुम्हाला एक सिंपल लक्षात ठेवण्यासाठी ही ट्रिक सांगितली होती, की जेव्हा तुमची हिरोईन साडीवर येते, इट मीन्स ती सिंगल असते. एस फॉर साडी, एस फॉर सिंग्युलर, वॉट एव्हर युअर ट्रिक इज. सो जेव्हा जेव्हा तुमच्या वर्बच्या शेवटी एस असतो, ॲक्च्युली ही ट्रिक, दिस इज व्हेरी लॉजिकल ट्रिक, जी तुम्हाला कुठे बुक्समध्ये पण सापडणार नाही. वेन आय से डज, इज, हॅज और वॉज, ठीक आहे, तो दीज आर ऑल सिंग्युलर वर्ब्स. टॉक्स, वॉक्स, ह्या सगळ्या वर्ब्सला सिंग्युलर वर्ब म्हणतात. वाय? बिकॉज याच्या प्रत्येक वर्बच्या शेवटी एस आलाय. सो दीज आर ऑल सिंग्युलर वर्ब्स बिकॉज शेवटी एस आले. सो वर्ब सिंग्युलर कधी असतो? वेन एव्हर देर इज अ एस ॲट दी एंड, देन युअर वर्ब इज सिंग्युलर. अँड एस नसेल तर तो प्लुरल असतो. म्हणजे डू इज माय प्लुरल फॉर्म, आर इज माय प्लुरल फॉर्म आउट ऑफ दिस, देन have is my plural form, I told you. And here were is my plural form. This is called were. I mean, this is, how do you pronounce this? याचं pronunciation were असतं, where नाही आहे. आपण चुकीचं pronunciation करतो where, but that's absolutely wrong. It's were. Then talk हा माझा plural verb आहे. Talks singular आहे. Walk is my plural verb, walk singular. So this is singular verb, this is plural verb. I'm just revising the things. सो वर्ब सिंग्युलर कधी असतो? वेन एव्हर दॅर इज अ एस ॲट दी एंड, किंवा त्याच्या स्पेलिंगच्या शेवटी जेव्हा एस येतो, इट मीन्स दॅट 100% वर्ब हा तुमचा सिंग्युलर वर्ब असतो. जास्त तुम्हाला स्टडी करायची किंवा विचार करायची गरज नाही. सो 100% सिंग्युलर वर्ब आहे. सो द गोल्डन रूल इज दॅट इन इंग्लिश, वेन एव्हर युअर सब्जेक्ट इज थर्ड पर्सन अँड सिंग्युलर, म्हणजे तुमचा सब्जेक्ट तुम्हाला दोन वेळा चेक करावा लागतो, नंबर आणि पर्सनसाठी. सो बॉय हा जो सब्जेक्ट आहे, इट इज थर्ड पर्सन ऑल्सो अँड इट इज सिंग्युलर ऑल्सो. म्हणून मी पुढं सिंग्युलर वर्ब लावलाय हॅज. आता हॅज हा सिंग्युलर आहे कसं कळलं? बिकॉज त्याच्या शेवटी एस आलाय. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इंग्लिश, ॲटलीस्ट फॉर प्रेझेंट टेन्स ऑल्सो अँड सिम्पल पास्ट टेन्स, की हे जे आपलं कन्फ्युजन असतं ना, कुठं हॅव लावायचा, कुठं हॅज लावायचा, कुठं डू लावायचा, कुठं डज लावायचा, दॅट डिसिजन इज टोटली डिपेंड ऑन माय सब्जेक्ट का नंबर अँड पर्सन. So whenever my subject is third person and singular,
अशा सगळ्या केसेसमध्ये माझा वर्ब सिंग्युलर येईल. अदरवाईज जर असं नसेल, म्हणजे तुमचा वर्ब तुमचा सब्जेक्ट थर्ड पर्सन नसेल किंवा सिंग्युलर पण नसेल, दॅट इज अदरवाईज वाली केस. मग अदरवाईज केसमध्ये आपण वर्ब प्लुरल लावतो. दिस आय टोल्ड यू ऑलरेडी. सो दिस इज माय अदरवाईज वाली केस. अदरवाईज म्हणजे अदरवाईज मीन्स काय, की जर तुमचा सब्जेक्ट थर्ड पर्सन किंवा सिंग्युलर दोन्हीपैकी एकही नसेल, देन यू हॅव टू यूज प्लुरल वर्ब. सो फॉर एक्झाम्पल बॉयज इवन दो इट इज थर्ड पर्सन बट इट इज नॉट सिंग्युलर, म्हणून मी इथं प्लुरल वर्ब लावलाय. वर्ब माझा सिंग्युलर कधी येतो किंवा हिरोईन माझी साडीवर कधी येते, जेव्हा माझा सब्जेक्ट इज थर्ड पर्सन अँड सिंग्युलर ऑल्सो. सो वेन एव्हर माय सब्जेक्ट इज थर्ड पर्सन अँड सिंग्युलर, मला सब्जेक्ट 2 वेळा चेक करावा लागतो आणि 2 वेळा चेक करावा लागतो. म्हणजे वन इज फॉर पर्सन, वन इज फॉर नंबर. सो इफ माय सब्जेक्ट इज थर्ड पर्सन ॲज वेल ॲज सिंग्युलर, म्हणजे मी इथं अँड अटॅच केलं. इफ यू नो अँड मीन्स, सपोज वेन आय से ए अँड बी, इट मीन्स ए पण आणि बी पण, राईट. अँडचा मिनिंग असतो की दोन्ही पण. सो वर्ब माझा फक्त एका सिच्युएशनमध्ये सिंग्युलर येतो. ती सिच्युएशन म्हणजे कुठली, वेन एव्हर माय सब्जेक्ट इज थर्ड पर्सन अँड सिंग्युलर. म्हणजे जेव्हा जेव्हा माझा सब्जेक्ट थर्ड पर्सन अँड सिंग्युलर असेल, त्या सगळ्या केसेसमध्ये माझा वर्ब जो असतो तो सिंग्युलरमध्ये आला पाहिजे. सिंग्युलरमध्ये आला पाहिजे म्हणजेच काय, वर्बच्या शेवटी एस आला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, हॅज इज अ सिंग्युलर, हॅव इज अ प्लुरल. इज अ सिंग्युलर वर्ब, आर इज अ प्लुरल वर्ब. देन डज इज अ सिंग्युलर वर्ब एंड डू इज अ प्लुरल. इफ आई एम सेइंग बॉय, अब यहाँ पे आई हैव टू यूज डज नॉट. सपोज बॉय डज नॉट टॉक, और व्हेन आई से बॉयज, आई हैव टू यूज बॉयज डू नॉट टॉक. बिकॉज आज मी सेंटेन्सचे टाइप्स घेणार आहे. सो आय विल बी कवरिंग टाइप्स ऑफ सेंटेन्स टुडे. सो आय विल क्लिअर दिस आउट, डोंट वरी. दिस इज माय निगेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. सो इफ यू नोटिस द डिफरन्स, आय हॅव यूज सिंग्युलर वर्ब हियर आणि इथं मी प्लुरल वापरलाय. बिकॉज डू हा प्लुरल वर्ब आहे, डज हा सिंग्युलर वर्ब आहे, कारण त्याच्या शेवटी एस आलंय. वर्बच्या शेवटी एस आला की तो सिंग्युलर असतो. सो वाय इज दिस हॅपनिंग, बिकॉज माय सब्जेक्ट, इथं जर तुम्ही बघितलं, माझा सब्जेक्ट हा थर्ड पर्सन पण आहे, पुन्हा सिंग्युलर पण आहे. थर्ड पर्सनची ट्रिक मी सांगितली होती बेसिक इंग्लिशमध्ये, मी पुन्हा एकदा कव्हर करेल इफ एनीवन हॅज मिस द सेशन, की जेव्हा जेव्हा माझा सब्जेक्ट आय, वी, यू आणि यू ह्या 4 शब्दांपैकी नसतो, तेव्हा तो थर्ड पर्सन असतो. सो बॉय जो आहे, इट इज नॉट आय, वी, यू अँड यू. दिस इज व्हेरी सिम्पलेस्ट अँड लॉजिकल ट्रिक. मी तुम्हाला बुकिश अजिबात डेफिनेशन रटवली नाही किंवा बुकिश अजिबात शिकवलेलं नाही. दिस इज व्हेरी लॉजिकल ट्रिक. थर्ड पर्सन ओळखणं खूप सोपं आहे. थर्ड पर्सन सब्जेक्ट, बिकॉज नाव बॉय इज माय सब्जेक्ट. सो whenever my subject is apart from I, V, U सोडून जर काही असेल, then it is 100% third person. So boy is third person as well as boy हा सिंग्युलर पण आहे. म्हणजे इट मीन्स काय, माझा सब्जेक्ट जो आहे दॅट इज थर्ड पर्सन ऑल्सो, दॅट इज सिंग्युलर ऑल्सो. देन इन दॅट केस आय हॅव टू यूज सिंग्युलर वर्ब विच इज डज, म्हणून मी इथं डज लावले. बट इन दिस एक्झाम्पल इथं काय झालं की माझा सब्जेक्ट बॉय जो आहे तो थर्ड पर्सन आहे, बिकॉज तो आय, व्ही, यू पैकी नाहीये, बट तो म्हणजे तो थर्ड पर्सन आहे बट तो सिंग्युलर नाहीये, म्हणून मी इथं सिंग्युलर वर्ब लावू शकत नाही. अदरवाईज वाली केस मला इथं प्लुरल वर्ब लावावं लागेल, दॅट इज डू. सो दॅट्स वाय आय हॅव यूज डू हिअर. आय होप हे ऑलरेडी मी क्लिअर केलं होतं. कोणाला काही डाऊट असेल, क्वेश्चन्स असेल, स्पेशली न्यू गाईज, यू कॅन गेट बॅक टू मी, नॉट एन इश्यू. ठीक आहे. सो दिस, म्हणून मी सांगितलं की तुम्हाला तुमच्या सब्जेक्टचा नंबर आणि पर्सन ओळखणं का महत्वाचं आहे, बिकॉज त्याच्यावरती तुमचा वर्ब चालतो. इन इंग्लिश दिस इज कॉल्ड ॲज सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. इंग्लिशमध्ये एक टॉपिक आहे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट म्हणजे काय, सब्जेक्ट आणि वर्ब दोघांची एकमेकांसोबत ॲग्रीमेंट झाली पाहिजे इन टर्म्स ऑफ नंबर, सिंग्युलर आणि प्लुरल. म्हणजे तेच की वेन एव्हर माय सब्जेक्ट इज थर्ड पर्सन सिंग्युलर, वर्ब सुद्धा सिंग्युलर, अदरवाईज वर्ब प्लुरल. सो दिस इज कॉल्ड सॅटिस्फाईंग अ सब्जेक्ट. याला म्हणतात की वर्ब हा सब्जेक्टला सॅटिस्फाय करतो. म्हणजे वर्ब काय सांगतो, मी ऑलरेडी सांगितलं होतं. वर्ब काय म्हणतो की जर मी थर्ड पर्सन अँड सिंग्युलर असेल, सॉरी, सब्जेक्ट काय सांगतो की जर मी थर्ड पर्सन अँड सिंग्युलर असेल तर वर्बला सांगतो की तुला सुद्धा सिंग्युलरमध्ये यावं लागेल, अदरवाईज तू प्लुरलमध्ये येऊ शकतो. सो वेन एव्हर माय सब्जेक्ट इज थर्ड पर्सन अँड सिंग्युलर, म्हणजे जेव्हा माझं सब्जेक्ट थर्ड पर्सन पण असेल अँड पुन्हा सिंग्युलर पण असेल, मला वर्ब सिंग्युलरमध्ये आणावं लागतो. वर्ब सिंग्युलर कधी असतो, जेव्हा त्याच्या शेवटी एस असतो तेव्हा. एस नसेल तर तो वर्ब प्लुरल असतो. सो दिस इज कॉल्ड सब्जेक्ट को सैटिस्फाई करना. सो वर्ब क्या करता है, सब्जेक्ट को सैटिस्फाई करता है. सो व्हाट डू आय मीन इज दॅट की जेव्हा माझा सब्जेक्ट थर्ड पर्सन अँड सिंग्युलर असेल, वर्बची रिस्पॉन्सिबिलिटी असते, मला सब्जेक्टला सॅटिस्फाय करायचं असतं, मग वर्ब सुद्धा सिंग्युलर येतो. अदरवाईज सगळ्या केसमध्ये वर्ब प्लुरल येतो. सो लेट्स टेक एन एक्झाम्पल ऑफ आय. सो वेन आय से आय, मी तर आय डज नॉट नाही यूज करत आपण. आय नंतर आपण सिंग्युलर वर्ब का नाही लावत, द रिझन बिहाइंड दिस इज दॅट आय जो आहे, आय जरी सिंग्युलर असला तरी तो थर्ड पर्सन सब्जेक्ट नाहीये, बिकॉज आय हा फर्स्ट पर्सन सब्जेक्ट आहे. आय टोल्ड यू ऑलरेडी.
म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की वर्ब सिंग्युलर मी तेव्हाच लावणार. वर्ब सिंग्युलर म्हणजेच काय, इज, हॅज, डज, टॉक्स, वॉक्स असे वर्ब मी तेव्हाच यूज करू शकतो जेव्हा माझा सब्जेक्ट जो असतो तो थर्ड पर्सन अँड सिंग्युलर असतो. सो डज इज माय सिंग्युलर वर्ब, राईट. सो सिंग्युलर वर्ब मी तेव्हाच यूज करू शकतो जेव्हा माझा सब्जेक्ट जो असतो तो टी अँड एस असतो, तरच मी सिंग्युलर वर्ब यूज करू शकतो. नाव इन दिस केस आय जो आहे, इवन दो आय सिंग्युलर जरी असला, म्हणजे ही वाली केस आय एम टॉकिंग अबाउट, बिकॉज मला सब्जेक्ट 2 वेळा चेक करावा लागतो. आय सिंग्युलर जरी असला तरी आय थर्ड पर्सन नाहीये. दॅट इज वाय आय कॅनॉट यूज सिंग्युलर वर्ब. म्हणून तुम्हाला सांगितलं होतं की देर इज ओनली सिच्युएशन इन इंग्लिश की जिथे मला वर्ब सिंग्युलर वापरावा लागतो, आणि ती सिच्युएशन म्हणजे माझा सब्जेक्ट थर्ड पर्सन पण असला पाहिजे आणि पुन्हा सिंग्युलर पण असला पाहिजे. इन द केस ऑफ यू ऑल्सो, यू नंतर आपण डज लावत नाही किंवा यू नंतर हॅज लावत नाही. त्याचं रिझन तेच आहे की यू हा जो सब्जेक्ट आहे, इफ आय एम टॉकिंग अबाउट यू, यू जरी सिंग्युलर असला बट यू इज नॉट अ थर्ड पर्सन, यू इज अ सेकंड पर्सन सब्जेक्ट. ठीक आहे. सो गाईज प्लीज अंडरस्टँड दिस, यू इज नॉट अ थर्ड पर्सन सब्जेक्ट. किंवा जरी तो सिंग्युलर असला तरी तो थर्ड पर्सन नाही. मला इथं दोन्ही कंडिशन फुलफिल करावं लागतात. म्हणजे माझा सब्जेक्ट थर्ड पर्सन पण असला पाहिजे अँड अलॉंग विथ दॅट इट हॅज टू बी सिंग्युलर ऑल्सो. म्हणजे तो सिंग्युलर पण असला पाहिजे, थर्ड पर्सन पण असला पाहिजे. आता यू जो आहे तो एस जरी असला पण तो टी नाही आहे. दॅट इज वाय आय कॅनॉट यूज सिंग्युलर वर्ब हिअर. सिंग्युलर वर्ब म्हणजेच वर्बच्या शेवटी जर एस असेल तर तो सिंग्युलर असतो. आय टोल्ड यू ऑलरेडी, अँड दिस इज व्हेरी लॉजिकल ट्रिक विच आय टोल्ड यू. वर्ब हा जेव्हा जेव्हा त्याच्या शेवटी एस असेल तेव्हा तो सिंग्युलर असतो. सो इन दिस केस यू डू नॉट, मी इथं यू डू किंवा यू हॅज असं का नाही आपण करत, यू हॅव लावतो, यू हॅज का नाही करत. रिझन मी एकदम क्लिअर आउट केले तुम्हाला. यू हॅज का नाही करत, कारण हॅज मी कधी लावू शकतो, हॅज हा माझा सिंग्युलर वर्ब आहे. सिंग्युलर वर्ब मी कधी लावू शकतो, माझा जो सब्जेक्ट आहे तो दोन्ही असला पाहिजे. इट शुड बी थर्ड पर्सन ऑल्सो इट शुड बी सिंग्युलर ऑल्सो. नाव इवन दो यू इज थर्ड सिंग्युलर बट तो थर्ड पर्सन नाही आहे, म्हणून मी इथं सिंग्युलर वर्ब जोडू शकत नाही. दिस इज द लॉजिक जे तुम्हाला मे बी माहीत नसेल आतापर्यंत, की आपण आय नंतर डज किंवा हॅज का नाही लावत. ही नंतर हॅज लावू शकतो, शी नंतर हॅज लावू शकतो, बिकॉज ही, शी, दीज आर ऑल थर्ड पर्सन अँड सिंग्युलर सब्जेक्ट. दॅट्स वाय आय एम अलाउड टू यूज सिंग्युलर वर्ब हिअर. मी तुम्हाला एका फिल्म सारखं सांगितलं होतं की तुमची हिरोईन सिंग्युलर कधी येते किंवा साडीवर कधी येते, जेव्हा तुमचा हिरो थर्ड पर्सन अँड सिंग्युलर असतो. म्हणजे हिरोईनची रिक्वायरमेंट असते की सब्जेक्ट हा थर्ड पर्सन पण असला पाहिजे, सब्जेक्ट हा सिंग्युलर पण असला पाहिजे, आणि जर तो दोन्ही असेल तरच मी सिंग्युलर येईल, साडीवर येईल, अदरवाईज आय बी प्लुरल. म्हणजे वर्ब तुमचा अदरवाईज सगळ्या केसेसमध्ये प्लुरल येतो. बट जर तुमचा सब्जेक्ट थर्ड पर्सन अँड सिंग्युलर असेल, ओनली इन दॅट केस तो सिंग्युलरमध्ये येतो. इज दॅट क्लिअर? Any questions, any doubts, anyone? हे आपलं ऑलरेडी झालंय. I'm just revising the things. Any questions, anyone in this? And this is your golden rule in English. This rule is very important. Any confusion, any questions, anyone? Anyone? Guys, any questions? Yes, no? Okay, I hope this is clear. Okay, let's go to next topic. So आज मी actually types of sentence घेणार आहे, and this is very important. Types of sentences. This is very very important. हे importance मी सांगतो आधी. टाइप्स ऑफ सेंटेन्स काय इम्पॉर्टंट. टाइप्स ऑफ सेंटेन्स म्हणजेच काय, वाक्याचे प्रकार जे आपण बघतो. सो मी तुम्हाला सांगितलं होतं की वेन एव्हर आय स्पीक अ लँग्वेज, मी सॅटर्डेच्या सेशनमध्ये पण सांगितलं होतं बेसिक इंग्लिशमध्ये, जेव्हा तुम्ही लँग्वेज बोलता म्हणजेच इन शॉर्ट काय करता, एक एक इंडिव्हिज्युअल सेंटेन्स बोलता. आय टोल्ड यू. फॉर एक्झाम्पल एक सेंटेन्सचं कॉम्बिनेशन करून एक भाषा बनते. सो आत्तापर्यंत मी जे तुम्हाला काही बोललो, प्रत्येक गोष्ट ही माझी एक सेंटेन्स आहे. मग एखादं सेंटेन्स छोटं असतं, एखादं सेंटेन्स मोठं असतो, बट ॲट दी एंड एव्हरीथिंग इज अ सेंटेन्स. सो वेन आय से आय एम बॉय फुल स्टॉप इज अ सेंटेन्स. ठीक आहे. आय लिव्ह इन पुणे, अगेन हे एक सेंटेन्स आहे. आय वर्क फॉर नेटफ्लिक्स, अगेन दिस इज अनदर सेंटेन्स. आय एम एन इंजिनियर, दिस इज अगेन थर्ड सेंटेन्स. सो भाषा काय असते माहिती आहे का, भाषा इज नथिंग बट अ सेंटेन्स. आणि जर एक एक सेंटेन्स जर तुम्ही बोलले तर झाली तुमची भाषा. सो मी तुम्हाला ऑलवेज सांगत असतो की माय मेथोडॉलॉजी वाईल टॉकिंग इन इंग्लिश, की प्रत्येक सेंटेन्स तुम्ही करेक्ट बोला. लेट्स से सपोज फॉर एक्झाम्पल दिस इज माय सेंटेन्स. कन्सिडर करा हे एक माझं सेंटेन्स आहे, हे दुसरं सेंटेन्स, हे तिसरं सेंटेन्स. सो तुम्हाला फक्त एकच काम करायचं की प्रत्येक एक सेंटेन्सवरती फोकस करा. एक एक सेंटेन्स जर करेक्ट बोलले तर तुमची भाषा ऑटोमेटिकली करेक्ट होईल. जो हिंदी में हम बोलते हैं ना कि बूंद बूंद से घट भरता है. सो अगर आपके पास एक एक बूंद हो तो आपका घट भर जाएगा. इन शॉर्ट समथिंग लाईक दॅट. सो तुमचं प्रत्येक सेंटेन्स जर तुमचं करेक्ट असेल, किंवा जेव्हा तुम्ही एका सेंटेन्सवरती फोकस केला की तुमची भाषा ऑटोमॅटिकली करेक्ट होते. सो यू हॅव टू फोकस ऑन अ सेंटेन्स ओनली.
ठीक आहे. सो यू नीड टू अंडरस्टँड हे सेंटेन्सबद्दल तुम्हाला सगळं समजून घ्यावं लागतं की सेंटेन्स काय असतं, कसं बनतं ऑलरेडी. सो बेसिक इंग्लिशमध्ये आय हॅव कव्हर्ड एव्हरीथिंग. मी सांगितलं होतं सेंटेन्स इज नथिंग बट कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्स. सो इफ आय एम सेईंग की शी इज गुड, सो दिस इज माय सेंटेन्स. ठीक आहे. और आय एम अ स्टूडेंट और आई एम अ टीचर इफ आई एम सेईंग. सो दिस इज अगेन अनदर सेंटेन्स. ठीक आहे. और ही लिव्स इन पुणे. दिस इज अनदर सेंटेन्स. सो हे 3 सेंटेन्स मी इथे यूज केलेत. सो इफ यू नोटिस व्हॉट इज सेंटेन्स एक्झॅक्टली, सेंटेन्स इज नथिंग बट कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट वर्ड्स. आता काही सेंटेन्सेस छोटे असतात, काही सेंटेन्सेस मोठे असतात. सो आय हॅव यूज 3 वर्ड्स हिअर. इथे पण मी 4 वर्ड्स यूज केलेत, देन इथे अगेन 4 वर्ड्स. सो सेंटेन्स इज नथिंग बट कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्स. बट ॲट दी एंड तुमचं प्रत्येक सेंटेन्स करेक्ट असलं पाहिजे. आणि जर तुमचं प्रत्येक सेंटेन्स करेक्ट असेल तर तुमची भाषा पण करेक्ट येते. ठीक आहे. बट आता सेंटेन्समध्ये अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट इज दॅट सेंटेन्सचे टाईप्स असतात. आता टाईप्स इम्पॉर्टंट का असतात, बिफोर दॅट आय टेल यू द टाईप्स. देर आर 4 टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. आता ॲक्च्युली जर तुम्ही ग्रॅमॅटिकली बुक्समध्ये बघितलं ना तर सेंटेन्सचे खूप वेगळे टाईप्स पडतात. बट मी तुम्हाला थोडे वेगळे शिकवतो. काही सिमिलर आहेत, काही डिफरंट आहेत. मी हे का शिकवतो त्याचं कारण सांगतो. म्हणजे हे जे टाईप्स ऑफ सेंटेन्स आहेत, द फर्स्ट इज पॉझिटिव्ह सेंटेन्स, सेकंड इज निगेटिव्ह सेंटेन्स. अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे का इम्पॉर्टंट आहे ते पण सांगतो. थर्ड वन इज युअर येस नो क्वेश्चन सेंटेन्स और यू कॅन से क्वेश्चन सेंटेन्स. अँड द लास्ट वन इज WH क्वेश्चन्स. ठीक आहे. सो दीज आर द 4 टाइप्स ऑफ सेंटेन्सेस इन इंग्लिश. आता ॲक्च्युली जर तुम्ही नेटवरती टाइप्स ऑफ सेंटेन्स जर सर्च केलं तर तुम्हाला काहीतरी समथिंग वेगळा रिझल्ट दिसेल. म्हणजे इंटरोगेटिव्ह, त्यातले 2 करेक्ट आहेत, असर्टिव्ह सेंटेन्स आणि क्वेश्चन सेंटेन्सेस. बाकी 2 जे आहेत ते वेगळे आहेत. ठीक आहे. बट मी ते तुम्हाला का शिकवत नाही, बिकॉज दॅट इज ऑफ नो यूज. ॲक्च्युली ते काहीच कामाचं नाही आहे. फॉर एक्झाम्पल इफ यू से डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, इंटरोगेटिव्ह, एक्सप्लेनेटरी अँड इम्पेरेटिव्ह. सो याच्यापैकी 2 आपले आहेत, डिक्लेरेटिव्ह अँड इंटरोगेटिव्ह, जे मी सांगितलं क्वेश्चन्स. एक्सप्लेमेटरी किंवा इम्पेरेटिव्ह वगैरे त्याची गरज नाही आहे, बिकॉज ते आपण त्याची वापरत नाही किंवा त्याची प्रॅक्टिकली गरज नाही. दॅट्स वाय आय डोंट टीच देम. मी तुम्हाला सगळं जे शिकवणार आहे ते प्रॅक्टिकली शिकवणार आहे. सो दीज आर द 4 टाइप्स ऑफ सेंटेन्स. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, येस नो क्वेश्चन, WH क्वेश्चन. आता हे टाइप्स ऑफ सेंटेन्स का शिकायचे, वाय डू वी स्टडी दिस, हे आधी समजून घ्या. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याचं कारण असं आहे, टू आन्सर दिस क्वेश्चन, जेव्हा तुम्ही कुठलीही भाषा बोलता, आणि हे सगळीकडे आहे, इट इज फॉर हिंदी, मराठी, इंग्लिश, जर्मन, तामिळ, कुठलीही लँग्वेज तुम्ही बोला त्याच्यामध्ये हेच टाइप्स ऑफ सेंटेन्स असतात. आता हे टाइप्स ऑफ सेंटेन्स का शिकायचे असतात त्याचं कारण सांगतो. जेव्हा तुम्ही कुठलीही भाषा बोलता म्हणजेच तुम्ही काय करता, एक एक इंडिव्हिज्युअल सेंटेन्स बोलता, राईट. सो प्रत्येक सेंटेन्स जे असतं ना ते ह्या 4 पैकीच कुठलं ना कुठलं एक असतं. वेदर इट इज पॉझिटिव्ह सेंटेन्स, इट कुड बी निगेटिव्ह सेंटेन्स, इट कुड बी येस नो क्वेश्चन, इट कुड बी WH क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल हे जे 3 सेंटेन्सेस मी खाली लिहिले होते की शी इज गर्ल और शी इज गुड, हे माझं पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. और इफ आय एम सेइंग बॉय हॅज बाईक, दिस इज माय पॉझिटिव्ह सेंटेन्स, राईट. देन बॉय डज नॉट टॉक, दिस इज माय निगेटिव्ह सेंटेन्स. आता हे सेंटेन्सचे टाइप्स का शिकावे लागतात त्याचं रिझन असं आहे की माझं सेशन संपल्यानंतर तुम्ही ॲक्च्युली एक्सरसाइज करू शकता की जेव्हा आपण कुठलीही भाषा बोलतो, मराठी, हिंदी, इंग्लिश, म्हणजे जेव्हा आपण कुठलंही सेंटेन्स बोलतो ना ते सेंटेन्स ह्या 4 पैकीच कुठलं ना कुठलं एक असतं. याच्याशिवाय तुमचं कुठलं सेंटेन्स नाही आहे. म्हणजे ह्या 4 पैकीच तुम्ही काही ना काही लँग्वेजमध्ये बोलता, याच्या बाहेर लँग्वेज नाही आहे. सो वेन एव्हर यू स्पीक एनी सेंटेन्स, इट कुड बी ईदर पॉझिटिव्ह, इट कुड बी ईदर निगेटिव्ह, इट कुड बी ईदर येस नो क्वेश्चन ऑर WH क्वेश्चन. याच्याशिवाय बाहेर तुमचं कुठलं सेंटेन्स नसतं. आणि डॅम शुअर मी तुम्हाला प्रूफ सोबत सांगतो की याच्याशिवाय आपण बाहेर दुसरं काहीच बोलत नाही. म्हणजे तुम्ही कुठलीही लँग्वेज घ्या, कुठलंही सेंटेन्स घ्या, हे या 4 पैकीच कुठलं ना कुठलं एक असतं. म्हणून तुम्हाला टाइप्स ऑफ सेंटेन्स स्टडी करावं लागतात. अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. गाईज, जस्ट अ मिनिट.